नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाते आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400 पार नारा देणारा हा पक्ष 240 वर येऊन थांबला. जवळपास 50% अंतर पडलं. या पक्षाजवळ मोठ्या स्वरूपाचे कार्यकर्ते आहेत. जगातील सर्वात मोठा हा पक्ष आहे. जगातील सगळ्यात जास्त नेते या पक्षाजवळ आहे. या पक्षाजवळ मोठ्या स्वरूपाची संपत्ती आहे. या पक्षाजवळ मोठ्या स्वरूपाची शिस्तप्रियता आहे. या पक्षाजवळ मोठ्या स्वरूपाचे कॅडर बेस कार्यकर्ते आहेत. या पक्षासोबत ॲडवायझर कमिटी RSS नावाची आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षानं 400चा नारा देऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 240 वर येऊन थांबावं. थोडी विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आणि असाच हा फॉर्म जर कायम जर राहिला आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक हा पक्ष फेस करतो आहे, हाच ग्राफ जर तशाच्या तशाच जर स्वरूपाचा जर राहिला तर पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं अधोपतन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण परिस्थिती अशी आहे की 4 राज्याच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या. त्याच्यापैकी 2 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर दोन्ही राज्याच्या निवडणुका घोषित होतील. त्याच्यापैकी सध्याच्या ज्या निवडणुका आहे या हरियाणामध्ये होत्या आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये होत्या आहे. 1 महिन्यानंतर ज्या निवडणुका होतील या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील आणि झारखंडमध्ये निवडणुका होतील. परंतु 24 तास हा पक्ष निवडणुकीच्या मूडमध्ये असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा पक्ष ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहे त्या राज्यांमध्ये खूप सारे दौरे करतो. याचे जे शीर्ष नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचं, जे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे शीर्ष नेतृत्व ज्या राज्यामध्ये निवडणुका आहे विधानसभेच्या त्या राज्यामध्ये मोठ्या स्वरूपाचे दौरे करतो आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुका घोषित व्हायचं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी भारतीय जनता पक्षातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. झारखंडच्या निवडणुका घोषित व्हायच्या आहे. झारखंडमध्येही अमित शहाचे दौरे आणि नरेंद्र मोदींचे दौरे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. परंतु हरियाणामध्ये आणि काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे शीर्ष नेतृत्व आहे हे कोणत्या स्वरूपाचं जाण्यासाठी तयार नाही. कारण तिथली परिस्थिती आहे, तिथली परिस्थिती भारतीय जनता पक्षाचं कधी नव्हे एवढी बिकट झालेली आहे. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणत्या स्वरूपाचा वाव नाही. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी वातावरण आहे. 2दा सत्ता भोगलेला हा पक्ष, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कोणत्या स्वरूपाचं संघटन नव्हतं, अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी संघटन कौशल्य वाढवलं, आपले नेते तयार केले, आपले कार्यकर्ते तयार केले आणि 2 टर्म ज्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री बसवला त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटेला एवढ्या स्वरूपाची बिकट अवस्था यावी की भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं एक विरोधाला सामोरे जावं लागत आहे. परिस्थिती ही तशीच आहे. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचारासाठी जातात त्या त्या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवले जात आहे. कोणत्या कोणत्या गावामध्ये त्यांना गावबंदीही केल्या जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये 3 शब्दाभोवती वातावरण फिरते आहे. एक किसान, एक पहिलवान आणि जवान, या 3 शब्दाभोवती पूर्ण निवडणूक फिरली आहे हरियाणामधली. नेहमी यशाचं श्रेय घेणारे हे 2 नेते भारतीय जनता पक्षाचे, नेहमी किमयागार म्हणून त्यांना ओळखले जाते. राजकारणातले चाणक्य, राजकारणात ते विजयाचे शिल्पकार, पण हरियाणाच्या निवडणुकापासून ते दूरच राहत आहेत. त्यांना हरियाणामध्ये जाण्यासाठी कोणत्या स्वरूपाचा उत्साह वाटत नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ते निवडणुकीपासून मोठ्या स्वरूपाचे दूर आहे. हे निवडणुकीपासून दूर आहे आणि यांचा स्वार्थ यांचे कार्यकर्ते सुद्धा घेत आहे. जे मोठे मोठे जे नेते आहेत ते सुद्धा या हरियाणाच्या निवडणुकीपासून मोठ्या स्वरूपाचे दूर आहे. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे एवढा मार त्या ठिकाणी बसणार आहे. त्यामुळे तिथले जे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे प्रचारापासून दूर झालेले आहेत. उलट
मनोहरलाल खट्टर यांचे पुतणे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे हा भारतीय जनता पक्षाला मोठ्या स्वरूपाचा धक्का आहे. सध्याचे जे मुख्यमंत्री आहे सैनी नावाचे, हे मिस्टर इंडिया झाले असं तिथले लोक सांगतात. ते नापत्ता झाले. ते फक्त रील्स बनवतात, व्हिडिओ बनवतात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रचार करतात. पण प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या समवेत सभेच्या माध्यमातून कोणत्या स्वरूपाचा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये आहे. युद्धाच्याच अगोदर त्यांनी तलवारी टाकलेल्या आहे. त्यांचे माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी काम देत नाही आहे. तिथं सध्याचे मुख्यमंत्री काम देत नाही आहे. अमित शहा त्या ठिकाणी दौरा करण्यासाठी तयार नाही. ज्या ठिकाणी निवडणुका नाही त्या ठिकाणी दौरे त्यांचे मोठ्या स्वरूपाचे सुरू आहे. परंतु अमित शहा त्या ठिकाणी आपली रॅली काढत नाही आहे ना त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा प्रचारही करत आहे. या दोन्ही नेत्यांना, नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना हरियाणामध्ये एवढी भीती का वाटते? हरियाणा हा भाग भारताच्या बाहेरचा आहे का? अशी अवस्था त्यांच्यावर का बरं आली असावी? ज्या ठिकाणी निवडणुका आहे त्या ठिकाणी दौरा न करणे, त्या ठिकाणी प्रचार न करणे आणि ज्या ठिकाणी निवडणुका लागायच्या आहे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे दौरे करणे. झारखंडला मोठ्या स्वरूपाचा दौरा अमित शहाजींचा झालेला आहे, रॅली झालेली आहे. महाराष्ट्रामध्येही त्यांचे 2-4 दौरे झालेले आहे. आगामी त्यांचा नाशिकला दौरा आहे. खूप साऱ्या दौऱ्यांची आखणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमित शहाची झालेली आहे. कालच नरेंद्र मोदींचा दौरा वर्धेला झालेला आहे. वर्धेमधील मोठ्या स्वरूपाचा त्यांनी विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. PM टेक्सटाईल पार्कचा अमरावतीला त्यांनी आभासी पद्धतीने त्या ठिकाणी शुभारंभ केला. परंतु अचलपूरचा जो फिनले मिल आहे हा बंद पडला. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. मोठा PM टेक्सटाईल पार्क तुम्ही उभारण्याचं स्वप्न पाहता आणि छोटे छोटे जे कपड्याचे जे मिल आहे त्याच्यामधून हजारो लोकांना रोजगार मिळते, ते बंद पडत आहे. हे या भारतीय पक्षाचं धोरण आहे, भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. अशा परिस्थितीमध्ये लोक त्यांच्या विरोधामध्ये जाणार नाही तर काय करणार? कारण ज्यांनी लोकांची रोजीरोटी हिसकावून घेतली, जे फक्त निवडणुकीलाच मोठ्या स्वरूपाचा प्रचार करतात, ते मोठ्या स्वरूपाचा पैसा या कॉर्पोरेट सेक्टरच्या घशामध्ये घालतात. अशा वेळेस जे जनमत आहे ते जनमत त्या ठिकाणी तयार होते आणि जनमत तयार झालं की ते निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना हिसका दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी आपल्या प्रचाराच्या माध्यमातून काही गोष्टी खोट्या नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा वर्धेला ते निवडणुकीसाठी आले, निवडणुका घोषित व्हायच्याही आहे तरी सुद्धा ते निवडणुकीच्याच माध्यमातून प्रत्येक राज्यामध्ये दौरे करतात. ज्या ठिकाणच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी ते मोठ्या स्वरूपाचे दौरे करतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या स्वरूपाचे प्रचार आयोजित केला होता. रामदास तडस वर्धा लोकसभेचे त्यांचे उमेदवार होते. रामदास तडस लोकसभेचे उमेदवारही पडले. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीचा जो लोकप्रियता होती मोठ्या स्वरूपाची घसरली. 17 मधून 13 ठिकाणी त्यांचे उमेदवार हरले. 4 ठिकाणीच फक्त त्यांचे उमेदवार निवडून आले. वर्धेचा लोकसभेचा उमेदवार तर हरला, पण त्यांचा यवतमाळ वाशिम मधला उमेदवार हरला. अमरावतीचाही उमेदवार हरला. तिकडे चंद्रपूरमध्ये मुरगुंटीवारही हरले. एवढी सारी लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर असणारा माणूस जेव्हा अधपतनासाठी जातो तेव्हा त्याला काही गोष्टी जबाबदार असतात की ज्या ठिकाणी लोकांच्या भावना समजून घेतल्या जात नाही आणि ते लोक मग या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना हिसका दाखवण्याचा प्रयत्न करतात. जे लोक धर्म आणि धर्म त्यांना समोर करण्याचा प्रयत्न करतात, विकासाचं कोणतंच विजन लोकांना सांगत नाही, ज्यांचा टेक्नॉलॉजीवर कोणत्या स्वरूपाचा विश्वास नाही, ज्यांचा टेक्नॉलॉजी फक्त स्वतःच्या प्रचारासाठी फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतात, अशा लोकांना निवडणुकीमध्ये लोक त्यांची वेळ आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा हिसका दाखवण्याचा प्रयत्न करतात. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांना खूप साऱ्या आठवणी राहतात. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कोण काय बोललो होतो किंवा कशी परिस्थिती होती
आंखों देखा हाल लोकांना त्या ठिकाणी समजते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी हे वर्धेच्या भाषणामध्ये सांगतात की गणपतीला इथले माझा विरोधी पक्ष विरोध करतो आहे. गणपतीच्या पिरियडमध्ये तुम्ही सरन्यायाधीशाच्या घरी आरतीसाठी जाता. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आग लावली. इथले 2 राजकीय पक्ष फोडले. अनैतिक मार्गाने आपलं सरकार स्थापन केलं. ही गोष्ट ते विसरले. सरन्यायाधीशाच्या समोर खटले सुरू आहे. सरन्यायाधीश आवश्यकता नसताना तारीखवर तारीख देत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरन्यायाधीशाच्या घरी जर नरेंद्र मोदी जर जात असेल तर लोक विरोध करणार नाही तर काय करणार? लोकांचा सरन्यायाधीशाच्या घराला जाण्याला विरोध नाही ना गणपतीला विरोध नाही. पण तुम्ही दोघंही जण जे घटनात्मक पदावरून दूर व्हा आणि एकमेकांच्या घरी जा. परंतु नरेंद्र मोदींनी खोट्या नॅरेटिव्हच्या माध्यमातून वर्धेच्या सभेमध्ये नेहमीच गणपतीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी कर्नाटकचं उदाहरण गणपतीचं सांगितलं की गणपतीला यांनी तुरुंगामध्ये टाकलं. लोकांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून कर्नाटकाचा त्या ठिकाणचा जो व्हिडिओ आहे हा पाहिला. तिथं आंदोलनकर्त्यांनी गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन केलं होतं. पोलिसांनी गणपतीची मूर्ती बाजूला केली. ते त्या ठिकाणी जागा नव्हती रस्त्यावर ठेवण्याजोगी. रस्त्यावर ठेवू शकत नव्हते म्हणून गाडीमध्ये आणून ठेवली. गणपतीला सुरक्षित ठेवलं. परंतु या लोकांनी ते फोटो काढले आणि पूर्णचे पूर्ण व्हायरल केले आणि खोटं नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला की यांनी गणपतीची विटंबना केली. धर्माच्या नावावर मतं मागण्याचे दिवस निघून गेले. आता विकासाच्या नावावर मतं मागा. आणि विकासाच्या नावावर मतं मागत नाही. जनतेमध्ये मोठ्या स्वरूपाचा रोष त्या ठिकाणी होतो आहे. एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने विरोध करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी विनेश फोगाटसारखी परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये जर त्या राज्यामध्ये निवडणुका जर लागल्या तर मग तुम्ही त्या ठिकाणी प्रचाराला जाणार नाही. तर मग त्या ठिकाणी तुम्ही अधपतनाच्या उंबरठ्यावर उभे आहात एवढं समजून जावं भारतीय जनता पक्षानं. झालं असं की हरियाणामध्ये एकदाच फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली झाली आणि त्या रॅलीला फक्त 5,000 लोक सहभागी होते. जे कुरुक्षेत्र या ठिकाणी झाली त्याच्यामुळे नरेंद्र मोदीच्या रॅलीला जर फक्त 5,000 लोक जर येऊ शकते तर आपण जर रॅल्या जर काढल्या त्या ठिकाणी जर सभा जर घेतल्या तर किती लोक येतील की नाही येतील याचा भ्रम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे लोक त्या ठिकाणी खवळलेले आहे. याच्यावर पूर्णचा पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि नेत्याचा झालेला आहे. म्हणून ते त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे तयार नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांव्यतिरिक्त पहिलवानाव्यतिरिक्त आणि सैन्याव्यतिरिक्त खूप सारे जे घटक आहेत जे असंतुष्ट स्वरूपाचे आहे. पंजाबचे शेतकरी दिल्लीमध्ये उपोषणा करता येतात आणि तिथलं जे सरकार आहे तिथलं सरकार त्या ठिकाणी सीमाबंदी करते. त्यामुळं तिथं जे आहे जे हरियाणामधले शेतकरी आणि पंजाबमधून येणारे शेतकरी यांनी मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी हैदोस घातलेला आहे. त्यामुळं हे सर्वच्या सर्व हैदोसासाठी कोण जबाबदार आहे तर साहजिकच भारतीय जनता पक्षाचं नाव समोर येतं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये हरियाणाचे लोक भारतीय जनता पक्षाला हिसका दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. हरियाणामध्ये 90 जागेवर निवडणुका होते आहे. तिथले पत्रकार, तिथला प्रिंट मीडिया, तिथले लोक मुलाखतीच्या माध्यमातून सांगतात या 90 पैकी भारतीय जनता पक्ष हा सिंगल डिजिटवर येणार आहे. जशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची, तशीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत असे हरियाणामधील लोक त्या ठिकाणी म्हणतात. कधी नव्हे एवढी बिकट परिस्थिती भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी होते आहे. त्या ठिकाणी भारतीय जनताचा एकही व्यक्ती त्या ठिकाणी प्रचारासाठी जात नाही. PM मोदी त्या ठिकाणी रॅली करण्यासाठी कोणत्या स्वरूपाचं धजावत नाही, त्या ठिकाणी सभा घेत नाही. उलट हरियाणाच्या निवडणुकीच्या वेळेस ते अमेरिकेचा दौरा आखतात. अमेरिकेला जाण्यासाठी ते कबूल होतात. परंतु हरियाणाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचे ते जाण्यासाठी तयार नाही. अशी सर्व परिस्थिती त्या ठिकाणी होते आहे. हरियाणाच्या निवडणुकीचा जो प्रभाव आहे हा पूर्ण उत्तर भारतामध्ये पडणार आहे असं म्हणतात.
तिथला जो जाठांचा जो प्रभाव आहे हा उत्तर प्रदेशमध्ये पडेल, तिथला जो प्रभाव हा राजस्थानमध्ये पडेल. या भारतामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अधपतनाला सुरुवात होईल, तेव्हा ते अधपतन हरियाणाच्या निवडणुकीपासून त्याची सुरुवात होईल, असं काही जाणकारांचं मत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले जे चाणक्य आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तिथल्या लोकांच्या रोषाला कशा स्वरूपाचा त्या ठिकाणी हँडल करणार, तिथं त्यांना कोण तारणार भेटणार. आणि काही जाणकारांची, काही विश्लेषकांची अशी पण माहिती आहे की जर या 4 राज्याच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जर भारतीय जनता पक्षाचं पानिपत जर झालं, तर सध्याचे पंतप्रधान हे बदलले जाणार यामध्ये मात्र कोणत्याच स्वरूपाची शंका नाही. इथले पंतप्रधान बदलले जाणार, नरेंद्र मोदी पदावरून दूर होणार, कारण या निवडणुका त्यांच्या भरोश्यावर लढवून राहिला भारतीय जनता पक्ष. आणि महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं पानिपत होणेच आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 2 पक्षामध्ये फूट पडली. महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्वरूपाचं त्यांच्या योजना दाखवत नाही आहे, केलेलं काम दाखवत नाही आहे. आणि फक्त एक लाटकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चालते आहे. लाटक्या बहिणीच्या भरोश्यावर किती स्वरूपाचं तुम्ही नॅरेटिव्ह सेट करणार, तशी स्वरूपाची परिस्थिती हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. हरियाणामध्ये 10 वर्षामध्ये कोणत्या स्वरूपाचं काम त्यांनी केलं असं त्यांना सांगता येत नाही. हरियाणामध्ये जरी काँग्रेस पक्षासाठी चांगली परिस्थिती नाही, परंतु भारतीय जनता पक्षाला लोक लाईक करत नाही. म्हणून आजच्या तारखेमध्ये काँग्रेस पक्षाचे 60 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येण्याची संधी तिथले लोक, तिथले पत्रकार या ठिकाणी सांगताना दिसतात. म्हणजे यावेळेस हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष हा निस्तानाभूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी नक्की होणार आहे हरियाणामध्ये. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष. त्यांचे कार्यकर्ते नेहमी विश्वगुरु म्हणून लोकप्रिय मोदींचा उल्लेख करतात. अशा या मोदींनी अरविंद केजरीवालांची बेलवर सुटका केली न्यायालयामार्फत. कधी नव्हे 5 पक्ष हरियाणामध्ये यावेळेस निवडणुका लढते आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचं नक्कीच पानिपत होणार आहे. पूर्ण भारतामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका असते तेव्हा हरियाणामध्ये तेव्हा त्या प्रत्येक राज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा दौरा करतात. गणपतीची पूजा झाली, धनंजय चंद्रचूड साहेबांच्या घरी नरेंद्र मोदी गेले. ते महाराष्ट्रीयन पेहरावामध्ये गेले, कारण महाराष्ट्रामध्ये निवडणुका हे त्यांना अप्रत्यक्षरित्या दाखवून द्यायचं होतं. त्यांच्या दिमाखात नेहमीच निवडणुका असतात, परंतु या हरियाणाच्या निवडणुका त्यांना दिसत नाही का? आपण 10 वर्षापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना अनुभवतो आहे. निवडणुकीच्या वेळेस त्यांना कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी दौरे करावे लागतात, निवडणुकीच्या माध्यमातून कशा स्वरूपाचे त्यांना प्रचार सभा आणि रॅली त्या ठिकाणी आयोजित करतात. परंतु हरियाणामध्ये अशा स्वरूपाची प्रचार रॅली आणि दौरे भारतीय जनता पक्षाचे कोणत्या स्वरूपाचे होत नाही आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी या हरियाणामध्ये त्यांनी त्या निवडणुका वाऱ्यावर सोडल्या काय, किंवा हरियाणामध्ये युद्ध होण्याच्या जागेवर त्यांनी शरणागती पत्करले काय, असे निराळे स्वरूपाचे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या नजरेमध्ये येते आहे. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं पानिपत झालं किंवा भारतीय जनता पक्ष जर सिंगल डिजिटवर जर आला, तर त्याला हे 2च नेते जबाबदार राहील. एक अमित शहा जबाबदार राहील आणि एक नरेंद्र मोदी जबाबदार राहील. हरियाणामध्ये कोणत्या स्वरूपाचं फेक नॅरेटिव्ह चालणार नाही. हरियाणामध्ये लोक विनेश फोगाटचा बदला घेणार, अग्निवीरचा बदला घेणार आणि शेतकरी आंदोलनाचा बदला घेणार. त्या ठिकाणचा अग्निवीर आणि शेतकरी हे मुद्दे पूर्ण भारतातील राज्यांना लागू आहे. आणि अशा स्वरूपाचं हरियाणामध्ये जर भारतीय जनता पक्षाचं जर पानिपत जर झालं, तर इतर भारतामध्ये पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या पुरतं एवढंच, इथंच थांबतो. जर अशा स्वरूपाची माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.